इलेक्शन्स येतात, इलेक्शन जातात, पण आपला मेन हेतू काय आहे? आपण समाजासाठी किंवा समाजात आम्ही कशासाठी काम करतोय? आपलं खास एम काय ते आपल्याला माहिती आहे. तर इलेक्शन नंतर एक गोष्टी माझ्या लक्षात आलं की सहर शेख नामक एक नगरसेविका मुंब्रामधून जी निवडून आली आणि तिच्या भाषणात ती निवडून आल्यानंतर तिने तिचं भाषण होतं. त्या भाषणमध्ये ती बोलली, इंशाअल्लाह आने वाले समय में 5 साल में पूरा मुंब्रा को हरे रंग से भर देंगे. तर मी हिला एवढंच सांगेल, सहर शेख, तुम्हारे बाप के बाप और उनके बाप आके गए यहाँ पे, और हम सब के जो बाप है छत्रपति शिवाजी महाराज, उन्होंने हमें हिंदवी स्वराज्य देके गए और आम्ही हिंदवी स्वराज्यासाठी इथे आम्ही लढतोय भिडतोय. तुला एकच सांगतो आम्ही, तू जो बोलते ना मुंब्रामध्ये बसून हम पूरा हरे रंग से भर देंगे, हे घमंड, हे घमंड आणि जिथे राहणारे जो हिंदू आहेत त्यांच्या मनात तू ते दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करते. मी एवढंच रिक्वेस्ट करते मुंबईकरांना, आपल्या एरियामध्ये मुंब्रामधून जो कोण धंदा लावायला येतो, मच्छी विकायला येतो, फळं विकायला येतो, दुकान लावलंय, त्यांना आयडेंटिफाय करा. त्यांना आयडेंटिफाय करा आणि ही सहर शेखच्या इथे पाठवून द्या. यांना काय आहे, हे जे डायलॉग आहे ना, हे डायलॉग आपण खूप सहन करतो हिंदू. हे सेक्युलरच्या किडा आहे ना, सेक्युलरिझमचा किडा आपल्या मध्ये घुसलाय. हे काढून फेकून द्या आता, नाहीतर येणाऱ्या भविष्यात आपण म्हणतो अतिसंवेदनशील जे एरियाज आहेत किंवा वस्ती आहेत, एवढे वाढले आहेत मुंबईमध्ये. 300 असे एरियाज आहेत अतिसंवेदनशील आहेत. येणाऱ्या समयामध्ये असे नगरसेवक भरपूर निवडून येतील. तर प्रत्येक मुंबईकरांनी आपल्या आतमध्ये जरा बघा आणि आपल्या आतमध्ये जो घुसलेला सेक्युलरिझम आहे ना, ते काढून फेकून द्या. हे भाषण जरा 4 वेळा ऐका. ज्या पद्धतीने ती, ज्या घमंडमध्ये ती आकडून बोलत होती, आने वाले 5 साल में इंशाअल्लाह हम पूरा हरे रंग से भर देंगे. तर मी एवढंच म्हणेल मुंबईकरांना, आपल्या एरियामध्ये जो मुंब्रामधून धंदे लावायला येतोय त्यांना शोधून शोधून आयडेंटिफाय करा आणि त्यांना मुंब्रामध्ये पाठवून द्या. मला सरकारला, पोलिसला, सगळ्यांना विनंती आहे, असे बोलणारे, असे दहशत निर्माण, हे काय पाकिस्तान आहे का? असं तू बिंदास बोलते की पुरा एरिया मुंब्रा को हम लोग हरे रंग से भर देंगे, म्हणजे हिंदू आम्ही काय? मी एवढंच सांगेल की आपल्या एरियामध्ये जो मुंब्रामध्ये येणारे धंदे लावणारे आहेत, ते कोणता कम्युनिटी तुम्हाला माहिती, 90% कोणत्या कम्युनिटी तिथे राहतात, शांतीप्रिय, त्यांना आयडेंटिफाय करा आणि मुंब्राला पाठवून द्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.